तुम्हा सर्व आदरणीय पालकांचा संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार आणि त्यासोबत गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मी आता सांगितल्याप्रमाणे इंदापूर, बारामती या दोन तालुक्यातील 14 ते 15 गावातील मुलं आज या ठिकाणी शिक्षण घेतात। जे तुम्ही हे केले चांगलं खूप शाळेमध्ये शाळाच पाहिजे सर। माझं शिक्षण मुंबईला झालं इंग्लिश मिडियमला, पण आज मुंबईमध्ये सुद्धा मी अशी शाळा पाहिलेली नाही जी आपल्या खेडेपाड्यामध्ये आज तुम्ही केले। मी UKGची माझी मुलगी आहे देवश्री काकडे, तिची आई आहे। ती पण एक स्टाफ नर्स आहे, त्यामुळे तिला पुरेसा वेळ देता येत नाही मला। पण शाळेत इथं आल्यापासून, पाठवल्यापासून मी जेव्हा म्हणजे आपल्या शाळेचा जो कार्यक्रम होता 15 ऑगस्टला रिसेंट झालेला, तर तो अटेंड केल्यानंतर मला खरंच वाटलं की मी या शाळेत टाकून मुलीला अजिबात म्हणजे चुकीचं काम केलं नाही। त्या पुढे जाऊन काहीतरी माझ्या मुलीचं फ्युचर सिक्युअर होणार आहे, खूप छान होईल, काहीतरी ती बनेल ह्या आशेने मला म्हणजे खेड्यात शाळा आहे मग कशी असेल कशी नाही ह्याच्या बाबतीत मला थोडंसं हे होतं। पण माझ्या मैत्रिणीच्या प्रेफरन्सने मी घेतलं ऍडमिशन, पण माझा निर्णय एकदम बेस्ट आहे, 101%, अगदी 1000% म्हटलं तरी खूप छान। तर मुलगा जेवण करण्याविषयी तक्रार होती त्याची, ते जेवणच करत नव्हता। पण शाळेत आल्यानंतर स्वतःहून टिफिन संपवतो, घरी आल्यानंतर रोज मला टिफिन दाखवतो की मम्मी मी पूर्ण टिफिन संपवला। तर सर त्याच्याबद्दल तक्रार काय नाही, पण तुमचं असं आहे की दर्शक दुसरं नाम सागर सर असं झालं। तिला आता एवढं छान वळण लागले की घरी आल्याने म्हणते मम्मा माझा पहिला होमवर्क घे, मग बाकीचं सगळं। वेदांत अमोलकेसकर UKG क्लासमध्ये, तो पाया पडल्याशिवाय घरातून निघत नाही। जरी वाचता पण येत नव्हतं, थोडं प्लेटमध्ये मला पोटच्या मला घेतले असं आमचं लक्षच नव्हतं नसतं, पण इथं आल्यापासून त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली। संस्काराच्या बाबतीत म्हणत तर जरा उलट बोलणं आपण एकदा सरांना सांगितलं असं असं होते, तर मग त्यांनी थोडं समजून सांगितलं तर तो खूप म्हणजे खूप सुधारला आहे। मी आता म्हणते की माझ्या संस्थेमध्ये मला काही 1000 विद्यार्थी असू द्यात किंवा 150 विद्यार्थी असू द्यात, पण मला माझा विद्यार्थी इथं DYSP झालेला पाहिजे। माझी मुलगी फर्स्ट स्टँडर्ड SSC मध्ये आहे, स्वतः तिचे जे बेसिक स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे होते ते सगळे झाले। 2019 पासून माझी मुलगी या शाळेत शिक्षण घेते, त्याबद्दल मी पालक म्हणून इतका समाधानी आहे। आणि मुलांना शिक्षण आणि त्याच्याबद्दल संस्कार या ठिकाणी चांगले दिले जातात। आपल्या सभोवताली ज्या वाईट गोष्टी घडतात किंवा घडण्याचे कारण फक्त नीतिमूल्यांचा रास आहे, मुलांमध्ये व्यक्तींमध्ये नीतिमूल्यांची कमतरता आहे। मग इतर शाळा काय करतात, फक्त त्या गाड्यांना वेग देत आहेत, ब्रेक, स्टेअरिंग, इंडिकेटर ह्या गोष्टी देणार नाही। पण ही शाळा काय करते, वेगाबरोबर कंट्रोलिंगचं सगळं, म्हणजे ह्या मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये की कुठं थांबायचं, काय चुकीचं आहे, काय वाईट आहे, कुठल्या दिशेत जायचं, ह्या संदर्भात सगळं घडवते। आणि माणूस म्हणून चांगली घडावी एवढीच माफक अपेक्षा होती, आणि त्या दृष्टीने तुमच्या शाळेची वाटचाल मला दिसते, त्याबद्दल मी फार समाधानी। सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा सांगायचं म्हणजे ही जे ज्ञान शाळा गुरुकुल आहे ना, शाळा म्हटल्यापेक्षा हे खरंच गुरुकुल आहे। अकॅडमी नावाची मुलं पहिल्यांदा शाळेत होते, तिथे काही शाळेत एवढं मुलांवरती लक्ष देत नव्हतं। तिथं ह्या शाळेत टाकल्यापासून आम्हाला एवढं अनुभवायला मिळालं की सर्व शिक्षक स्टाफ मुलांकडे आपले स्वतःचे मुलं ह्या नात्याने बघितल्या जातात।